नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा विघ्नहर्ता पुरस्कार सोहळा 2023 या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझा विघ्नहर्ता पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय गोवर्धन घी, विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन, निर्मा शुद्ध नमक, पॉवर्ड बाय माचो हिंट, डिअर गव्हर्नमेंट लॉटरी, फिनोलेक्स पाइप्स आणि ग्रीन प्लाय. पार्टनर बाय सायकल प्युअर अगरबत्ती, ज्वेलरी पार्टनर VHPjewellers.com, डिजिटल पार्टनर ABP लाइव. वसुधा का नेता कौन हुआ, भूखंड का विजेता कौन हुआ, अतुलित यश क्रेता कौन हुआ, नवधर्म प्रणेता कौन हुआ, जिसने न कभी आराम किया, विघ्नों में रहकर काम किया. राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांच्या या ओळी संकटावर मात करत आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या माणसांच्या जगण्याचं सूत्र सांगतात. समर्थ रामदास स्वामीही म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. म्हणजे असा एकही माणूस नाही आहे की ज्याला कधी आयुष्यात दुःखांचा सामना करावा लागला नाही, ज्याच्यावर कधी संकटांचा डोंगर कोसळला नाही किंवा ज्याच्या आयुष्यात कधी विघ्न आली नाहीत. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती वेगवेगळ्या विघ्नांचा सामना करावा लागला आहे. अशा वेळी आपण अगदी कळकळीनं देवाला साकडं घालतो, साद घालतो आणि अशा वेळी वेगवेगळ्या विघ्नहर्त्यांच्या रूपामध्ये देवही आपल्याला सहाय्यभूत होतो, मदत करतो. आणि याच अशाच प्रसंगातून समाजासमोर नवे आदर्श उभे राहतात. विघ्नहर्त्याची अनेक रूपं समोर येतात. खरं तर पशुलाही लाज वाटावी इतकी वाईट प्रवृत्तीची माणसं समाजात वावरत असतात. थरकाप उडावा अशी कृत्य त्यांच्या हातून सातत्यानं घडत असतात. आम्ही आमच्यासारखी माणसं जी सातत्यानं बातम्यांच्या विश्वात वावरतो, अशा घटनांना सातत्यानं आम्ही सामोरे जात असतो. मन विषण्ण होणाऱ्या बातम्या समोर येत असतात. पण तरीही आमचाही माणुसकीवरचा विश्वास ढळत नाही. कारण माणसांशी माणसांसारखी वागणारी आणि प्रसंगी माणुसकीच्या सीमा लांघून काम करणारी माणसं आजही समाजामध्ये वावरत आहेत आणि त्यापैकीच काही आज माझ्यासमोर बसलेली आहेत. आपल्या कामाचा ते कुठेही गाजावाजा करत नाहीत. त्यांना कोणत्याही पुरस्काराची अभिलाषा नसते, शाबासकीची आशा नसते. अत्यंत अनासक्त वृत्तीनं ते आपलं काम करत राहतात आणि असंच अयाचित वृत्तीनं काम करणाऱ्या माणसांचा सन्मान करण्यासाठी माझा विघ्नहर्ता पुरस्कार सोहळा 2023 या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पुढे वळत असताना मी ABP नेटवर्कचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. खरं तर हा कार्यक्रम असा आहे की जो मनाला आतून खूप आनंद देतो, यासाठी की ज्या निमित्तानं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहून निस्वार्थ भावनेनं समाजाच्यासाठी काम करणाऱ्या, प्रसिद्धीपासून लांब राहणाऱ्या आणि सकारात्मक एक ऊर्जा समाजामध्ये पेरणाऱ्या लोकांना एकत्रितपणानं भेटता येतं. खरं तर गणेशोत्सवामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो. विघ्नहर्त्याच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो आणि त्याच्यामागची भावना, हेतू, उद्देश हाच आहे की आपण हे नेहमी अनुभवत आलेले आहोत की ज्यांच्यामध्ये खलवृत्ती आहेत, ज्यांच्यामध्ये दुष्टपणा साचून राहिलेला आहे, अशी मंडळी नेहमी समूहानं समाजामध्ये वावरतात. सत्प्रवृत्तीच्या संस्था, लोक यांना एकत्र येण्याची गरज भासत नाही. कारण त्यांना आपलं काम आणि आपण याच्यामध्ये ती इतकी गुंतलेली असतात की त्यांना इतर गोष्टींकडे बघायला वेळ नसतो आणि त्यामुळं ती स्वतंत्रपणानं काम करत राहतात. या पुरस्कार सोहळ्याच्या मागचा, हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागचा मुख्य हेतू अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जी प्रकाशाची, सकारात्मकतेची बेटं आहेत, अशा सगळ्यांना एकत्र आणणं आणि ABP माझा असे विधायक दृष्टी ठेवून समाजामध्ये सकारात्मकता पेरणारी माणसं, संस्था यांचं एक नेटवर्किंग व्हावं, यासाठी सदैव प्रयत्न करत असतं. आणि त्याच उद्देशानं खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. जेव्हा ज्या मंडळींचा आपण आज इथं सन्मान करणार आहोत, त्यांचं जेव्हा आपण काम पाहाल तेव्हा असं लक्षात येईल की
इतकं मोठं डोंगरा एवढं मोठं काम ही मंडळी करत आहेत आणि त्याचा कसलाही फार गाजावाजा न करता हे काम ते करतायत. आणि अशा या खरं तर गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या पवित्र कामामध्ये आमच्याबरोबर जोडले गेले आहेत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील. मी मनापासून आभारी आहे त्यांचा. खरं तर हे सध्या सणासुदीचे दिवस आहेत, बऱ्याच जणांच्या घरी गणपती आहे आणि अशा वेळेला बाहेर जाऊन अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं बऱ्याचदा अडचणीचं होतं. पण आपण सगळेजण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलात. वळसे पाटील साहेब या कार्यक्रमासाठी आले. अभिनेत्री स्पृहा जोशी जी अत्यंत गुणी अभिनेत्री आहे, कवयित्री आहे, तीही थोड्या वेळात येईल. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे तिला पोचायला उशीर होतोय. पण आपण सगळेजण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपण खूप मोठं उदात्त आणि सगळ्यांनाच आनंद देणारं, समाजामध्ये काहीतरी फार भरीवपणा घालणारं असं काम करत आहात. परमेश्वर आपल्याकडून असंच उत्तम काम यापुढच्या काळातही करून घेत राहो. आपल्याकडून प्रेरणा घेऊन इतर मंडळी गाव पातळीवर आणखीन छोट्या लेवलला जर हे काम करतील तर त्याच्या इतकं दुसरा आनंद नाही, हे आपण सगळेच जण जाणतो. आपल्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच याबद्दल की आपण या दिवसामध्ये या सणामध्ये सुद्धा आलात त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. आणि तुम्हाला विनंती की तुम्ही व्यासपीठावरच थांबावं. यानंतर मी ABP माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक मॅम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना घेऊन मंचावर यावं. आणि यानंतर मी ABP नेटवर्कच्या चीफ रेव्हेन्यू ऑफिसर रुपाली फर्नांडिस यांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं स्वागत करावं. आणि यानंतर आपण मुख्य पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. आपले पहिले विघ्नहर्ता आहेत. खरं तर पावसाळा सुरू झाला की सगळ्यांनाच महाराष्ट्राच्या पटलावरती पसरलेल्या सह्याद्रीचे उंच कडे आणि छाती दडपून टाकणाऱ्या खोल दऱ्या साद घालू लागतात. पण हाच काळा कभिन्न पाषाणाचा सह्याद्री कधी कधी काळ बनून डोळ्यासमोर उभा राहतो. झालं असं होतं की यावर्षी रांगणा किल्ल्यावरती ओढ्याला आलेल्या पुरामध्ये 17 पर्यटक अडकून पडले होते. पुढे मार्ग दिसत नव्हता. डोक्यावर धुवाधार पाऊस होता. आणि अशा वेळी शिवाज्ञा गडकोटचे हेच मावळे या 17 पर्यटकांच्या मदतीला धावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजारक्षणाचा जो आदर्श घालून दिलाय त्या आदर्शाला अनुसरून रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांनी नेमकं कसं काम केलं आपण पाहूया. तारीख 18 जुलै 2023. ठिकाण रांगणा किल्ल्याचा मार्ग. वेळ मध्यरात्रीची. तुफान पाऊस. किल्ल्यावरून परतण्याच्या मार्गावर असलेल्या ओढ्याला पूर आला आणि रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्याचवेळी त्या कोसळणाऱ्या पावसात 17 पर्यटक तो ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. पण ते अशक्य होतं, कारण प्रवाह प्रचंड होता. तशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या मदतीला धावून आले शिवाज्ञा गडकोट या संस्थेचे मावळे. दोरखंडाच्या मदतीनं त्या प्रचंड प्रवाहाला कापत कोसळत्या पावसात त्या साऱ्यांना सावरत या मावळ्यांनी 17 जणांचे प्राण वाचवले. जीव घेण्या संकटात शेकडोंच्या मदतीला धावणारी, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा आदर्श समोर ठेवून काम करणारी हीच शिवाज्ञा गडकोट संस्था आहे यंदाच्या माझा विघ्नहर्ता पुरस्काराची मानकरी. तर भुदरगडची शिवाज्ञा गडकोट ही संस्था, तिचे कार्यकर्ते पदाधिकारी इकडे पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि माझा विघ्नहर्ता हा पुरस्कार स्वीकारावा. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि त्यासोबतच आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणी म्हणून लाभलेली कवी मनाची अभिनेत्री, प्रतिभासंपन्न अभिनेत्री स्पृहा जोशीचं सुद्धा आगमन झाले. तिचंही आपण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि गणपती बाप्पाची मूर्ती देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. या मंचावरती उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब आणि या चॅनेलचे मुख्य संपादक आदरणीय खांडेकर सर आणि मंचावर उपस्थित सर्वजण आणि समोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून या ठिकाणी त्या मंचावरती आलेलो आहोत. ते म्हणजे आपल्या ABP माझा चॅनेलनं जे काय संकटकाळी मदत केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना एक अभ्यासकीची थाप म्हणून या ठिकाणी बोलावून हा माझा विघ्नहर्ता हा पुरस्कार देण्याच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर आम्हाला निमंत्रित केलं आणि त्याबद्दल त्याने आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मान केला. त्याबद्दल मी माझं छोटंसं 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करू इच्छितो. ज्यासाठी आम्हाला हा पुरस्कार दिला जातोय त्या शिवाज्ञा गडकोट संवर्धन आणि रेस्क्यू टीम भुदरगड या संस्थेच्या वतीने मी माझं 2 शब्द बोलू इच्छित असताना मला ती रात्र आठवते. मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजीची ती भयानक रात्र. खूप पाऊस चालू होता, काळाकुट्टा अंधार होता आणि त्या रात्री मध्यरात्री मला आमच्या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार अश्विनी अडसुळे मॅडम यांचा मला मध्यरात्रीच्या वेळी फोन आला आणि त्या मला फोनवर बोलल्या की सरपंच की आपल्या रांगणा किल्ला जो आहे त्या ठिकाणी काही पर्यटक अडकलेले आहेत आणि त्या पर्यटकांना माझा संपर्क होत नाही आहे आणि तुम्ही काही करून त्या ठिकाणी पोचता येते का बघा आणि त्यांना एक माझा निरोप द्या की रेस्क्यू टीम येईपर्यंत तुम्ही एकतर पलीकडे थांबा किंवा त्या ठिकाणी थांबा, असा तेवढा माझा निरोप त्यांना पोचवला तर खूप बरं होईल असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. त्यानंतर मी त्यांना हो बोललो आणि फोन ठेवला आणि मी आमच्या गावचे पोलीस पाटील आदरणीय बाबाजी देसाई यांनाही उठवलं. त्यानंतर आमच्या गडकोट संवर्धन परिवाराचे आमच्या गावचे सचिन देसाई यांना उठवलं. आम्ही तिघेजण त्यानंतर पुढे जाताना शिवडावमध्ये गुरुनाथ वास्कर ह्याच परिवाराचे सदस्य आहेत त्यांना उठवलं आणि असे आम्ही पुढे जात मला आमचं गाव अंतुर्ली, आमच्या अंतुर्ली गावापासून हा रांगणा किल्ला जवळपास 20-21 किलोमीटरच्या अंतरावरती आहे मॅडम. आणि ह्या किल्ल्याच्या मार्गात जात असताना पुढे तांब्याचीवाडी गाव आहे. या तांब्याचीवाडी गावामध्ये जाऊन आम्ही तिथले सामाजिक कार्यकर्ते आमचे आहेत प्रकाश परब, त्यांना आम्ही जाऊन त्यांच्या घरातून त्यांना उठवलं आणि आम्ही सर्वजण ज्या ठिकाणी पर्यटक अडकले होते त्या दिशेनं आम्ही वाटचाल आमची चालू झाली. आणि त्या काळाकुटा अंधारामध्ये आम्ही सर्वजण पावसाळी ते ड्रेस घालून चाललो होतो की त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी. आणि त्या इच्छित स्थळी आम्ही पोहोचलो ज्या ठिकाणी वाघओहळ असा म्हटला जातो तो. आणि त्या लोकांना काहीही कल्पना नव्हती. अगदी पाऊस कमी होता, ओढ्याला पाणी कमी होतं. कमी असताना ते लोक आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकाला असलेला रांगणा किल्ला आणि त्याचं ते अतिशय मनमुराद असं निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी खूप पर्यटक येत असतात. आणि त्यांना ते निसर्ग बघत असताना ह्याचं भान राहिलं नाही की आता पाऊस मोठा लागायला चालू झाला आहे, ओढ्याला पाणी आलं असेल, याचं कोणालाही भान नव्हतं. आणि सर्व ते शिवविचारानं प्रेरित असलेले मावळेच ते त्या ठिकाणी बघायला गेले होते आणि त्यामध्ये एक लेडीज देखील होती. आणि हा रांगण्याचा सगळा परिसर पाहून ते परत येत असताना त्यांच्याला असं लक्षात आलं की ओढ्याला पाणी भरपूर आलेलं आहे आणि यामधून आम्ही मार्गक्रमण करणं आम्हाला हे शक्य नाही आहे. त्यामधून त्यांचे काही 1-2 व्यक्ती पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची ती भयान परिस्थिती दोर बांधून वेलीचा दोर बांधून त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि ते वाहत असताना त्या सर्वांनी पाहिलं आणि त्यामुळे त्या बाकीच्या राहिलेल्या सगळ्यांना बाहेर येणं ते शक्य वाटलं नाही. आम्ही जर गेलो तर त्याच्यातून वाहून जाण्याचं त्यांना भीती वाटत होती. आणि वाहून जाण्याचं म्हणजे तुम्हाला एक मला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. तो जो ओढा आहे
ते आमचं कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे आणि तिथून पुढं सिंधुदुर्ग चालू होतो आहे. तर तो ओढा सिंधुदुर्गामधून कड्यावरून खाली जाऊन पडतो आहे. म्हणजे जर त्या ओढ्यामधून त्यापैकी कोणीही जर वाहून गेलं असतं तर ते डायरेक्ट कड्यावरून खाली पडलं असतं आणि हे त्यांच्या जीवासाठी खूप भयानक होतं. आणि त्यामुळे त्यांनी ते धाडस केलं नाही, ते तिथंच थांबून राहिले. आणि जसा आम्हाला मॅडमचा आदेश मिळाला त्याप्रमाणे आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यांना आमच्या मावळ्यांनी ओढ्यामध्ये जाऊन पहिल्यांदा त्या पाण्याचा अंदाज तेच घेतला. म्हणजे तुम्ही जो एकूण प्रसंग सांगितला त्याच्यामध्ये जे तुम्ही सांगताय की तो पुढे ओढा खाली कोसळतो कड्यावरून, पण तो ओढा खाली कोसळत असताना इतरांचे जीव त्याच्यामध्ये जाऊ नयेत म्हणून तुम्ही तुमच्या जीवाचा बांध तिकडे घातलात आणि सगळ्यांचे जीव वाचवलेत. त्याबद्दल अगदी मनापासून आभार आणि आपल्याला अगदी मनापासून विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. थँक्यू. आणि यानंतर या पुरस्कार सोहळ्यामध्ये पुढे वळत असताना मी आधी ABP नेटवर्कचे नॅशनल सेल्स डिरेक्टर शैलेश हेगडे सर यांना विनंती करते की त्यांनी स्पृहा जोशी हिचं या कार्यक्रमात स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि गणपती बाप्पाची मूर्ती देऊन आपण पाहुण्यांचं स्वागत करतोय. आणि यानंतर आपण पुढच्या विघ्नहर्ता पुरस्काराकडे वळूयात. खरं तर अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्यातही अन्न ही पृथ्वीवरच्या यच्चयावत सजीव मात्राची गरज आहे. जाणीजे यज्ञकर्म असं म्हणून आपण या अन्नसेवनाला यज्ञाची उपमा दिली आहे. पण आजही आपल्या समाजात अनेक घटक असे अनेक चेहरे आहेत ज्यांना 2 वेळचं पोटभर अन्नही मिळत नाही. आणि त्यांच्यासाठी अन्नदानाच्या सेवेचा यज्ञ प्रज्वलित केलाय नागपूरच्या सेवा किचन या संस्थेनं. त्यांच्या कामावर आपण एक नजर टाकूया. सेवा किचन, भुकेल्या जीवांच्या उदरात अन्नाचे 4 घास जावेत यासाठी काम करणारी ही संस्था. संस्थेचा जन्म नागपूरचा, काम मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना घरून डबा येणं शक्य नसतं आणि बाहेरचं खिशाला परवडणारं नसतं. अशा कात्रीत सापडलेल्या रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा आधार बनलाय सेवा किचन. मेळघाटातल्या गांधी हॉस्पिटल पासून ते मुंबईच्या टाटा हॉस्पिटल पर्यंत कित्येक ठिकाणी सेवा किचन तर्फे दररोज शेकडो जेवणाचे डबे मोफत पुरवले जातात. भुकेल्यांचा आधार बनलेल्या, गरजूंच्या मदतीला विघ्नहर्ता म्हणून धावून येणाऱ्या याच सेवा किचन संस्थेला ABP माझा विघ्नहर्ता पुरस्काराने सन्मानित करत आहे. मी सेवा किचनचे उद्गाता खुशबू कोच्छा यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि ABP माझा विघ्नहर्ता पुरस्कार स्वीकारावा. नमस्कार, मैं मराठी नहीं बोल पाऊँगा. मैं एक रेलवे एम्प्लॉई हूँ और मैंने अपनी सेवा की शुरुआत 1999 में की थी, जब मैंने वर्ल्ड की सबसे पहली ब्लड हेल्पलाइन बनाई थी जो पेशेंट्स को डोनर्स के साथ जोड़ती थी. 2000 में मेरे पूरे पैसे ख़त्म हो गए क्योंकि वो शुरुआत मैंने खुद की थी और ना कोई NGO था ना कोई ऑर्गेनाइजेशन था. तब मुझे एक कंपनी के CEO ने कहा कि आपको कितने पैसे की ज़रूरत है. तो मैंने कहा सर 2500 रुपये पर मंथ चाहिए. तो उन्होंने कहा ठीक है, हम आपको दे देंगे, लेकिन उन्होंने एक लंबी लिस्ट दे दी मुझे कि आपको हमारे लिए ये सब करना पड़ेगा. तो मैंने कहा कि सर ये तो मेरे कुछ चीज़ें जो है आप करने कह रहे हैं वो मेरे वैल्यूज़ के, इट्स अगेंस्ट माय वैल्यूज़. तो उन्होंने मुझे एक शब्द कहा उस दिन, इंग्लिश में कहा उन्होंने कि मिस्टर पोचा यू कैन नॉट डू गुड वर्क विदाउट मनी. वो नहीं ये जानते थे कि मैं एक पारसी बाबाजी हूँ. मैंने उसी समय उनको रिप्लाई किया कि सर आई विल प्रूव टू यू एंड द वर्ल्ड दैट आई विल डू गुड वर्क विदाउट मनी. वो 2000 का, इट वॉज द ईयर 2000, और मैंने उसी समय प्रण लिया कि मैं कभी NGO नहीं बनाऊंगा, कभी ऑर्गेनाइजेशन नहीं बनाऊंगा. मेरा जो फर्स्ट इनिशिएटिव था इंडियन ब्लड डोनर्स, वो बढ़ते गया और 2014 में मैंने सेवा किचन की शुरुआत की. जब मेरी खुद की मदर हॉस्पिटल में एडमिट थी 20 दिन,
वो कैंसर से पीड़ित थी। और 20 दिन जब मैं देखता था लोगों को जो गांव से आते थे नागपुर ट्रीटमेंट के लिए, रास्ते पे रोटी बना के अचार और मिर्ची खाते थे, तो एक दिन मैंने अपनी माँ को कहा कि मम्मी मुझे बहुत दुख होता है इनको देख के। तो उन्होंने इंग्लिश में कहा कि वाई डोंट यू सर्व देम, द पीपल ऑफ द वर्ल्ड विल हेल्प यू। तो मैंने बोला ठीक है, आप ठीक हो जाओ। लेकिन 6 महीने में वो गुजर गई और मैंने शुरुआत की वही हॉस्पिटल में, मैंने लोगों को खाना खिलाने की शुरुआत की। और लेकिन वो मेरे प्रिंसिपल्स थे कि मैं किसी से पैसे नहीं लूँगा। धीरे धीरे लोग जुड़ते गए मेरे साथ। आज यू विल बी सरप्राइज्ड कि हमारे देश भर में, महाराष्ट्र में नहीं, मैं आपको करेक्शन करूँगा, नागपुर, हैदराबाद, बेंगलोर, त्रिवेंद्रम, सावंतवाड़ी, मांडवी, कच्छ, बॉम्बे, नवी मुंबई, थाने और कई सिटीज़ में सेवा किचन काम करता है। हमारा कोई बैंक अकाउंट नहीं है, हमारा कोई एनजीओ नहीं है। हजारों लोग जुड़ते हैं हमारे साथ और लोग रोज सेवा करते हैं। मैं आप सबको एक ही चीज़ कहना चाहता हूँ कि नथिंग इज़ इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, नथिंग इज़ इम्पॉसिबल। आज कुछ ही एक वीक पहले एक हमारे डोनर थे, जो हमारे सेवक हैं, उन्होंने कहा कि मैं आपको 4 साल में 4-4.5 करोड़ रुपए देना चाहता हूँ, आप एनजीओ बना लो। बहुत बड़ा अमाउंट था। मैंने कुछ अपने सेवक से व्हाट्सएप ग्रुप में पूछा कि शुड आई डू दिस, तो उन्होंने कहा नहीं, जो ये हमारी ब्यूटी है काम की, ये पूरी ख़त्म हो जाएगी। तो उसी दिन मैंने कहा कि नहीं भाई, नहीं बनाना है, हम जैसे हैं वैसे ही ठीक है। मैं आज एबीपी माझा का शुक्रगुजार हूँ, खास करके सरिता का, जो मुझे स्टार्टिंग से, ये एक चैनल है जो ऑलवेज जब भी मैं कुछ नया करता हूँ तो मुझे कवर करते हैं। तो आई एम रियली ग्रेटफुल टू एबीपी माझा एंड आई एम रियली ग्रेटफुल फॉर दिस। आज ये आपने प्रूव कर दिया कि यू डोंट नीड टू बी एन ऑर्गेनाइजेशन टू डू गुड वर्क, यू डोंट नीड मनी टू डू गुड वर्क, यू जस्ट नीड पैशन, दैट्स ऑल। एक छोटी सी कविता है, मैं जाने के पहले आपको सुनाऊंगा, बहुत ध्यान से सुनिए। प्रभु कहते हैं होती आरती बजते शंख, पूजा में सब खोए हैं, मंदिर के बाहर तो देखो भूखे बच्चे सोए हैं, एक निवाला इनको देना, प्रसाद मुझे चढ़ जाएगा, मेरे दर पर मांगने वाले तुझे बिन मांगे सब मिल जाएगा। वाह। धन्यवाद। खुशरू जी, सेवा है यज्ञ कुंड, समिधा सम हम जले, ऐसा काम है आपका। आपके इस कार्य को एबीपी माझा भी झुककर सजदा करता है। बहुत बहुत शुक्रिया। आपण पुढच्या पुरस्कारांकडे वळूया। खरं तर अनेकदा असं होतं की आपण एखाद्या प्राणी संग्रहालयाला भेट देतो, तिथे अनेक प्राणी असतात, त्या प्राण्यांसोबत आपण फोटो काढतो, सेल्फी काढतो, त्यांना खाऊ घालतो। पण हेच प्राणी जेव्हा आपली भेट घेण्यासाठी आपल्या वस्तीमध्ये शिरतात, त्यावेळी पाचावर धारण बसणं म्हणजे काय याचा अनुभव प्रत्येकाला येतो। अशाच शहरी भागात मानवी वस्तीमध्ये येणाऱ्या प्राण्यांना रेस्क्यू करण्याचं, जखमी आणि अनाथ वन्यजीवांचं रक्षण आणि पालनपोषण करण्याचं काम, वन्यजीवांबद्दल जनजागृती करण्याचं काम नाशिकची इको संस्था ही 2014 सालापासून हे काम करते। त्यांचं आजवरचं कार्य नेमकं कसं आहे आपण पाहूया। इको फाउंडेशन नाशिक। जंगलात मुक्तपणे भटकणारे जीव जेव्हा एखाद्या अपघाताला सामोरे जातात, तेव्हा त्या मुक्या जीवांच्या मदतीला विघ्नहर्ता बनून धावून जाणारी नाशिकची ही संस्था। बिबट्या असो व अजगर, मोर असो व माकड, वेदनेनं तळमळणाऱ्या साऱ्याच पशुपक्ष्यांच्या जखमांवर ही संस्था मायेची फुंकर घालतीये, त्यांच्यावर औषधोपचार करतीये। हेतू जखम बरी करण्याचा असला तरी शेवटी ते वन्यजीवच, त्यामुळेच अनेकदा त्यांची मदत करता करता या स्वयंसेवकांनाही आपला जीव धोक्यात टाकावा लागतोय। पण त्या संकटाची जराही पर्वा न करता आजवर शेकडो वन्यजीवांसाठी विघ्नहर्ता बनलेल्या इको फाउंडेशन या संस्थेला एबीपी माझा विघ्नहर्ता पुरस्कारानं सन्मानित करताय।
इको फाउंडेशनचे सदस्य, त्यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे आणि ABP माझाचे खास करून खूप खूप आभार की त्यांनी आमच्या कामाचे कौतुक केले. हे कौतुक आमच्या संपूर्ण टीमसाठी खूपच प्रेरणादायी असणार आहे. तसेच इतर उपस्थित समाजसेवक व त्यांचे कार्य पाहून खूपच मनाला प्रेरणा मिळाली आणि नव्या शक्तीने आम्ही परत हे काम पुढे नेऊ आणि सर्व बाकी समाजसेवकांनासुद्धा गणपती बाप्पा हीच शक्ती देऊ की ते त्यांचं काम पुढे नेऊ शकतील. याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढच्या पुरस्कारार्थींकडे वळूया. देवासमोर सांजवात लावल्यावर शुभंकरोती म्हणताना आपण घरातल्या सगळ्यांना निरोगी ठेव अशी प्रार्थना करतो. कोविड महामारीनंतर तर आरोग्यम धनसंपदा यावरचा सगळ्यांचा विश्वास खूप जास्त दृढ झालाय. पण दुर्दैवानं आज महाराष्ट्रातले काही भाग, काही आदिवासी पाडे असे आहेत ज्यांच्याकडे प्राथमिक वैद्यकीय सुविधाही पोहोचलेल्या नाही आहेत. डॉक्टरांकडे जायचं तर त्यांना कित्येक मैलांची पायपीट करावी लागते. अशा गरजूंच्या घरात प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत पोहोचवून आशेचा आणि आरोग्याचा दिवा प्रज्वलित करण्याचं काम छत्रपती संभाजीनगरची हॅलो मेडिकल फाउंडेशन ही संस्था करते. त्यांचं काम आपण जाणून घेऊया. हॅलो मेडिकल फाउंडेशन वैद्यकीय सुविधांपासून वंचित असलेल्या तळागाळातील रुग्णांना चांगले उपचार मिळावेत आणि त्यांचं आयुष्य आरोग्यपूर्ण व्हावं या हेतूनं डॉक्टर शशिकांत अहंकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या हॅलो मेडिकल फाउंडेशनचं रोपटं लावलं आणि आज त्याचा वटवृक्ष झालाय. आजवर हजारो रुग्णांच्या हाकेला ही संस्था धावून गेली आहे. मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक वाड्या वस्त्यांमध्ये ही संस्था मोठं काम करते. केवळ औषधोपचारांपुरतं मर्यादित न राहता आरोग्य विमा, शासकीय आरोग्य योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अनेक उपक्रम ही संस्था राबवते. बालविवाह रोखण्यासाठी संस्थेतर्फे केली जाणारी जनजागृती यंदाच्या गौराईच्या देखाव्यात देखील दिसली आहे. सशक्त समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो रुग्णांच्या मदतीला विघ्नहर्ता बनून धावून जाणाऱ्या याच हॅलो मेडिकल फाउंडेशनला ABP माझा विघ्नहर्ता पुरस्कारानं सन्मानित करत आहे. हॅलो मेडिकल फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर क्रांती रायमाने यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय दिलीप वळसे पाटीलजी, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय स्पृहा जोशी मॅडम, माननीय राजीव खांडेकरजी, माननीय सरिता कौशिक मॅडम, माननीय हेगडे सर, माननीय फर्नांडिस मॅडम, सर्वप्रथम मी ABP माझाचे खूप मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या संस्थेची या कामासाठी निवड केली. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शशिकांत अहंकारी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी ते वारले. त्यांच्या स्मृतींना मी हा पुरस्कार अर्पण करतो. 1980च्या दशकामध्ये छत्रपती संभाजीनगर या शहरात असलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर विद्यार्थी असताना त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एक अपील केलं होतं आणि त्यावेळेला आपल्याला माहीत असेल की वैद्यकीय शिक्षण हे शहरी भागातल्या लोकांच्या दृष्टीने आणि शहरी भागातल्या वातावरणामध्ये सुद्धा हे दिलं जातं. पण ग्रामीण भागामधली आपली परिस्थिती काय आणि तिथे आपण समाजाभिमुख डॉक्टर आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल एकीकडे, आणि दुसरीकडे समाजामध्ये डॉक्टर अहंकारी सर असं नेहमी असं म्हणायचे की डिमिस्टिफिकेशन आरोग्याचं आणि आपल्या वेगवेगळ्या आजारांचं कसं करता येईल याच्यासाठी त्यांनी खूप अथक परिश्रम केले. आणि 1993 साली तर लवकरच 30 सप्टेंबरला त्याला 30 वर्ष पूर्ण होतील. लातूर आणि उस्मानाबादमध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपलं कार्यक्षेत्र आपण तिथे करावं. लातूरला खूप जास्त काम होत होतं, उस्मानाबादमध्ये त्यामध्ये तुलनेने कमी होतं, म्हणून आम्ही उस्मानाबादमध्ये काम सुरू केलं. स्त्रियांच्या आरोग्याच्या अगदी अवतीभोवती राहून आम्ही बरीच कामं त्या ठिकाणी गेली 30 वर्ष करतो आहे. आत्ता आपल्याकडे जो फार महत्त्वाचा गावपातळीवरती आशा जी कार्यकर्ती आहे, खरं तर त्याचं मॉडेल आपण एक भारत वैद्यक कार्यकर्ता आपण त्यावेळेला तयार केलं होतं 1993च्या नंतर. ते मॉडेल आता भारत सरकारने आशा म्हणून घेतलं आहे असा आमचा तरी असा तो दावा आहे आणि तो त्या दृष्टीनेच ती सगळी केलेलं आहे. असे मी अनेक गोष्टी सांगू शकतो,
पण या निमित्ताने सर आपण आणि आमच्या संस्थेची हे निवड केली त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार. कोविडमध्येही बरंचसं काम संस्थेने त्यामध्ये अगदी खेड्यापाड्यामध्ये जाऊन हे केलं. या संस्थेची निवड केली म्हणून मी पुन्हा एकदा ABP माझांचे आभार व्यक्त करतो. आणि खरं तर इतर ज्या संस्था आत्ता मी जे बघतोय खूपच मौलिक काम करत आहेत, त्यामुळे त्याही सगळ्या संस्थांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण पुढच्या पुरस्कारार्थींकडे वळूया. खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेली इर्शाळवाडीची घटना विसरणं अगदी अशक्य आहे. कारण का इर्शाळगडाच्या एका भागानं अख्खी इर्शाळवाडी आपल्या पोटामध्ये घेतली आणि त्यानंतर फक्त ऐकू येत होता आकांत. आणि जे वाचले होते त्यांच्या डोळ्यामध्ये एक छोटीशी आशा होती की आमची माणसं कदाचित या सगळ्या चिखलाखालून, या सगळ्या आपत्तीतून आम्हाला जिवंत सापडतील. त्या प्रत्येकाच्या आशेमागचा जो आशेचा किरण होता ते म्हणजे TDRFचे जवान. प्रचंड प्रतिकूल परिस्थिती होती, प्रचंड कोसळणारा पाऊस होता, धुकं होतं, अख्खा गड चढून वर जायचं होतं. तिकडे रेस्क्यू ऑपरेशनसाठी लागणारी साहित्य पोहोचणंसुद्धा अत्यंत कठीण होतं, पोहोचू शकतच नव्हती. तो सगळा चिखल त्यांना फावडी आणि कुदळ घेऊन हातानं उपसून काढावा लागत होता. आणि त्यातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न होते प्राण वाचवण्याचे. इर्शाळवाडीवरती ज्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळी TDRFच्या जवानांनी कसं शौर्य दाखवलं, ते कसे विघ्नहर्ता ठरले आपण पाहूया. 19 जुलैची ती रात्र इर्शाळवाडीसाठी काळरात्र ठरली. जो कडा इर्शाळवाडीचा आधार होता तोच काळ बनून कोसळला. रात्रीच्या अंधारात, तुफान पावसात बचावाची कसलीच संधी न देता एक अख्खं गाव डोंगराखाली गाडलं गेलं. उरली ती फक्त नातेवाईकांची आर्त किंकाळी. त्या अत्यंत गंभीर परिस्थितीत तिथं धावून गेलं ते म्हणजे ठाण्याचं आपत्ती व्यवस्थापन पथक अर्थात TDRF. निसर्गानं रौद्ररूप धारण केलेलं असताना, कसलीही आधुनिक साधनं हाताशी नसताना या पथकानं 27 जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्याचबरोबर एका महिलेलाही जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी कोणत्याही संकटाला निधड्या छातीनं भिडणाऱ्या या वीरांना, त्यांच्या धाडसाला ABP माझाचा सलाम. धारातीर्थी तपते आचरती अशा या युक्तीला अनुसरून या TDRFच्या जवानांनी काम केलेलं आहे. मी ठाणे आपत्ती निवारण पथकाच्या या सगळ्या शिलेदारांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि ABP माझाचा माझा विघ्नहर्ता पुरस्कार स्वीकारावा. आणि ठाणे आपत्ती निवारण पथकाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिम तडवी यांना विनंती आहे की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वात प्रथम उपस्थित मान्यवर ABP माझा यांचं मी आभार व्यक्त करतो की ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद दल TDRF या जवानांचा जो सन्मान केला, या सन्मानाने एक नवी ऊर्जा आणि एक नवीन प्रेरणा त्यांना मिळालेली आहे. इर्शाळवाडीच्या जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये खरोखर त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं ठाणे TDRF टीम ही प्रत्येक आपत्तीच्या काळामध्ये धावून जातं आणि मदतीला उभं राहतं. आणि ह्या जी आजची ABP माझ्याकडनं जी शाबासकी देण्यात आलेली आहे, ज्या विघ्नहर्ता पुरस्काराने जे सन्मानित करण्यात आलेलं आहे, त्या पुरस्कारामुळे जी आज त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळालेली आहे ती याच्या पुढेही ते कंटिन्यू अशीही कामं करत राहतील. धन्यवाद. आणि यानंतर आपण कार्यक्रमात पुढे वळूया. आजच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी अत्यंत मृदू मनाची, कवी मनाची, पण तेवढीच प्रतिभासंपन्न अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित आहे. मी तिला विनंती करते की तिने मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर सर,
सरिता मॅम, आज इथे उपस्थित असलेले तुम्ही सगळी मंडळी जी केवळ एक प्रेरणास्रोत आहात, या सगळ्या मंडळींना आधी अभिवादन करते आणि मग मला जे म्हणायचं आहे ते एक अगदी थोडक्यात म्हणते. काही कार्यक्रम असे असतात की तिथे आपण नुसतं गेलो आणि त्या वातावरणाचा एक अदमास जरी आपल्याला आला तरीसुद्धा आपल्याला पुढची अनेक वर्ष, पुढचे अनेक महिने काम करत राहण्याची ऊर्जा मिळते. मी अशा क्षेत्रात काम करते जिथे वरवरच्या सौंदर्याला फार जास्त महत्त्व असतं आणि तिथले जे चढ उतार असतात ते आमच्यासाठी इतके महत्त्वाचे होऊन बसतात की आपल्या सगळ्यांच्या पलीकडे सुद्धा एक विश्व आहे आणि ते काम करतंय आणि अत्यंत निरलस अशा भावनेने माणसं काम करत राहतात हे आम्ही विसरून जातो कधी कधी. अशा वेळेला हे असे कार्यक्रम एक पुन्हा आठवण करून देतात की आपण नक्की काय करतो आहोत, आपल्यापेक्षा महत्त्वाचं काम करणारे किती जण आपल्या आसपास वावरत आहेत. साने गुरुजींनी लिहिलंय, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. आज असं अत्यंत साधेपणाने आणि सगळ्यांना प्रेम देत आपल्या आयुष्याची वाटचाल करणारी तुम्ही सगळी मंडळी आहात. त्यातल्या प्रत्येकाचं काम आपापल्या दृष्टीने इतकं मोठं आहे आणि समाजाच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या घटकासाठी सुद्धा ते इतकं महत्त्वाचं आहे की इथून जाताना आज एक नव्याने एक काही नवीन विचार घेऊन मी नक्की बाहेर पडेन या सभागृहातनं पुढे जाताना. ABP माझा कायमच अशा वेगळ्या कामांना प्रोत्साहन देत आलं आहे. अनेक उत्कृष्ट ॲक्टिव्हिटीजना, अनेक सुंदर सुंदर कामांना त्यांनी पहिल्यापासूनच फार मोलाचा असा आपला आधार दिलेला आहे. फक्त मला एक असं सांगायचं आहे सर की प्रत्येक वेळेला ह्या कामांमध्ये आम्हाला प्रत्यक्ष जाऊन काही करणं, कदाचित फिजिकली तिथे जाऊन उपस्थित असणं किंवा पैशाच्या दृष्टीने काही मदत करणं तर शक्य नाही आहे. पण जी काही आत्ता एक थोडीफार लोकप्रियता आहे तिचा जर का उपयोग ही कामं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणखी पोहोचवण्यासाठी आपल्याला करता आला, मग त्या ABPच्या आपल्या माध्यमातून आणि त्याच्या पुढे जाऊन कदाचित आणखीन कुठल्या वेगळ्या माध्यमातून जर का आपल्याला हे करता आलं तर त्यासाठी जी लागेल ती मदत माझ्याकडून करायला मी निश्चितपणे, तुम्ही सांगाल तेव्हा तयार असेल. आणि हा विश्वास खरं तर तुम्हा सगळ्यांमुळे आमच्या मनात तयार झाला आहे. ह्याला दुसरं काहीही म्हणजे माझं बाकी काहीच म्हणणं नाही आहे. इतकी चांगली चांगली कामं आहेत जी जास्तीत जास्त प्रमाणात आणखी लोकांपर्यंत पोहोचावी, इतका फक्त यामागचा हेतू आहे. एक 4 ओळी फक्त ऐकवते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. आपण विघ्नहर्ता पुरस्कार आज इथं देतो आहोत. मला तुमच्या सगळ्यांसाठी 4 ओळी म्हणायच्या आहेत. तुमचं कार्य बघून ज्या ओळी मनात आल्यात त्या म्हणायच्या आहेत. कोण गाणे गात आहे, मूकतेला शब्द देऊन आणि शब्दा प्राण देऊन, मूकतेला शब्द देऊन आणि शब्दा प्राण देऊन, कोण या मृतप्राय देशी वीज भारून जात आहे, कोण गाणे गात आहे. 2 जीवा सांधवीजो, ध्वस्त घरटी बांधवीजो, 2 जीवा सांधवीजो, ध्वस्त घरटी बांधवीजो, दुर्बलांच्या प्रार्थनेला साथ देऊन जात आहे, कोण गाणे गात आहे, कोण गाणे गात आहे. मला असं वाटतं कोण गाणं गातं आहे या प्रश्नाचं उत्तर ही तुम्ही सगळी समोर बसलेली मंडळी आहात. कारण जिथे जिथे दुर्बळांची हाक तुम्हाला ऐकू आली तिथं तिथं तुम्ही धावून गेलात. आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल ABP माझाचे मनापासून आभार मानते आणि माझ्या मनोगतात मी इथेच थांबते. धन्यवाद. स्पृहा, तू जी कविता सादर केलीस त्यानंतर मला ही एक कविता आठवली. एका कवींनी खूप वर्षांपूर्वी साद घातली होती की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं आणि मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना उचलून वरती घ्यावं. मला असं वाटतं की याच कवितेला अनुसरून या सगळ्यांचं काम आहे. मनापासून आभार स्पृहा. आणि यानंतर मी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा, मार्गदर्शन करावं. ABP माझाच्या या मंगलमय अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित
माननीय राजीवजी खांडेकर, सरिताजी कौशिक, स्पृहा जोशी, त्या सर्व संस्था की ज्यांनी आज आपापल्या क्षेत्रामध्ये एक समाजापेक्षा वेगळं काम केलेलं आहे आणि त्यांना शोधून ABP माझाने आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. मी सुरुवातीलाच ABP माझाला धन्यवाद देईन आणि सर्व सत्कारमूर्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कारण आपण हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धीविना आणि मनापासून हे सगळं काम आपण जण आपापल्या क्षेत्रामध्ये करतायत. आणि अशा अनेक आपत्ती ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्याला आपली खरी स्ट्रेंथ कळते. ज्या वेळेला करोनाची आपत्ती आली त्यावेळेला नुसत्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलेली होती. अगदी घरातला माणूस गेला तर त्याच्या कुटुंबातले लोकसुद्धा त्याच्या बॉडीला हात लावायला तयार नव्हते, त्याचं दफन करायला तयार नव्हते. आणि त्याही काळामध्ये अनेक प्रकारच्या संस्थांनी अशा प्रकारचं काम केलं. आज या ज्या 5 संस्था आहेत ज्याच्यामध्ये उदरगडची शिवाजी राजकोट संस्था, नाशिकची इको फाउंडेशन, नागपूरचं सेवा किचन, शशिकांतजी अधिकारी, ठाणे आपत्ती निवारण पथक आणि अनेक संस्था. खरं तर राजीवजी मला माहिती नाही तेवढा वेळ आहे का, पण अशा 3 घटना माझ्या जीवनामध्ये मी सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उभं राहून काम केलेलं आहे. ज्या वेळेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोठेवाडी नावाच्या गावामध्ये एक दरोडा पडला होता आणि त्यावेळेला अनेक वृद्ध स्त्रियांच्यावर सुद्धा अत्याचार करण्यात आलेले होते. कारण त्या कोठेवाडीची रचना अशी बशीसारखी आहे, सगळ्या बाजूने डोंगर आणि गाव असं मध्ये आहे. आता घटना तर घडून गेली, पुढं काय व्हायचं ते होईल, पण पुन्हा त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून ते अख्खं गावच्या गाव वरती आणून आम्ही त्या ठिकाणी बसवलं. त्यावेळेला मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. दुसरी घटना घडली मांढरा देवीची. त्यावेळेला मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 200 लोक मृत्युमुखी पडले होते, स्त्रिया आणि पुरुष. मी आणि अजित पवार साईटवर होतो. 200 प्रेताशी लाईनीने मांडून ठेवलेली होती. नातेवाईक येत होते, आपल्या माणसाला शोधत होते, त्यांच्यासाठी गाडी करून द्यायची, त्यांना सगळ्यांना घरापर्यंत पोचवायचं.
तो 25 जानेवारीचा दिवस होता आणि 26 जानेवारीला आम्ही पालकमंत्री म्हणून आम्हाला झेंडावंदन करायचं होतं. मी साताऱ्याला झेंडावंदन करायला गेलो आणि अजित पवार पुण्याला झेंडावंदन करायला आले आणि झेंडावंदन करून आम्ही दोघेही पुन्हा त्या साईटवर त्या ठिकाणी आलो. शेवटच्या बॉडीची विल्हेवाट लावेपर्यंत त्या ठिकाणी आम्ही ते काम केलं. आणि तिसरी घटना माझ्या मतदारसंघामध्ये जी घडली ती माळींची घटना. त्या इर्शाडवाडीसारखं माळीन नावाचं गाव कडा कोसळला आणि कडा कोसळल्याच्या नंतर ते गाव संपूर्ण नष्ट झालं आणि त्या गावामध्ये जवळपास 150 आदिवासी नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. म्हणजे त्यांची प्रेतं जाळण्यापासून तर काम करणाऱ्या NDRFच्या लोकांना जेवण देणं किंवा काय मदत लागेल ते देणं, मशिनरी देणं, हे सगळं काम सगळ्या संस्थांनी हे मोठ्या मदतीने केलं. आणि मी हेही सांगू इच्छितो की ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला पुनर्वसनाची बरीच चर्चा होते. पण तुम्ही आज माळीणला येऊन बघा की माळीणला एक असे त्या गावामध्ये एक अतिशय सुंदर असं गाव, सर्व सुविधांनी युक्त असलेलं गाव हे आपण त्या ठिकाणी पाहू शकाल. आणि म्हणूनच मी ABP माझाला मनापासून धन्यवाद देतो की अशी चांगली माणसं, अशा चांगल्या संस्था, अशा चांगल्या घटना किंवा वाईट घटना किंवा समाजाकडून अपेक्षा असलेल्या गोष्टी आपण ABP माझाच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी दाखवत असता, त्याच्यावर प्रकाश टाकत असता, समाजाला जागं करत असता. आणि या सगळ्या गोष्टी करण्याच्यासाठी आपण जे प्रोत्साहन देता त्याच्याबद्दल ABP माझाचा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला इथं बोलवल्याबद्दल आपले आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर मी ABP माझाच्या उपकार्यकारी संपादिका सरिता कौशिक मॅम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. खरं तर आपल्या संस्कृतीत 33 कोटी देव आहेत, पण ह्या 33 कोटी देवातून सर्वात पहिले आपण ज्याचं पूजन करतो तो म्हणजे गणपती बाप्पा. आणि त्याच गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. त्याचेसुद्धा अनेक गोष्टी आहेत की का हे नाव पडलं, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र एक गोष्ट नक्की आहे की अगदी शेतकऱ्याच्या पिकाचा नाश करणाऱ्या मूषकावर शेवटी सवारी करणारा हा विघ्नहर्ता. तिथपासून अनेक अशा गोष्टी आहेत आणि म्हणूनच त्याचं पूजन आपण सर्वात आधी करत असतो. विघ्नहर्ताची जेव्हा आपण पूजा करतो, त्याला साथ घालतो, तेव्हा तो येतो आणि आपल्याला पावतो. मात्र आज इथं ज्या लोकांना आपण ही पुरस्कार दिली त्यांना आपण साधही घातली नाही, आपण फक्त अडचणीत असलो तरीही लोक येऊन मदत करणारी ही लोक, ही संस्था आहेत. आज शिवाज्ञा गडकोट, सेवा किचन, इको फाउंडेशन, हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि TDRF यांनी ABP माझातर्फे हा दिला जाणारा विघ्नहर्ता पुरस्कार स्वीकार केला. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. खरं तर जगात विघ्न नको असंच म्हटलं पाहिजे, पण विघ्न आहेत, विघ्न असतात, विघ्न असणार. आणि त्यामुळे तुमचं असंच प्रेरणादायी काम हे पुढंही सुरू राहावं ही शुभेच्छा करते. आज अगदी सुरुवातीला कार्यक्रमाची अत्यंत मधुर आणि सुंदर अशी सुरुवात शुभांगीनं केली, तिचेसुद्धा धन्यवाद. ट्रॅफिकमध्ये बराच काळ अडकूनसुद्धा स्पृहा तू इथपर्यंत आलीस, तुझेही धन्यवाद. आपले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, त्यांचा कार्यक्रम अत्यंत व्यस्त असतो आणि आज ते खरंच व्यस्त होते. त्यांच्याकडे बरीच हिअरिंग्ज होती ही सुद्धा आम्हाला माहिती आहे. ते मंत्रालयात होते. मात्र त्यांनी
बरंच टाईम मॅनेजमेंट करून हा कार्यक्रम कसा अटेंड करता येईल ह्याचे प्रयत्न केले आणि त्यामुळे आपलेही मी खूप आभार मानते मनापासून. आपण सर्व मंडळी इथे आलात, आज ह्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात, आपलेही धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सरिता मॅम. अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निज हाथों में हंसते हंसते आग लगा कर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. संकट येतील, वेगळ्या रूपात येतील, वेगवेगळ्या मार्गानं येतील, पण अशा या प्रतिकूल परिस्थितीतही माणुसकीच्या नात्यानं एकमेकांचा धरलेला हात कायम धरून ठेवणं, गरजवंताला मदत करणं आणि येणाऱ्या आव्हानांना एकजुटीनं तोंड देणं ही काळाची गरज आहे. आणि काळाची हीच गरज ओळखून तुमच्यासारख्या अनेकांनी ती पावलं उचलायला सुरुवातही केली आहे. येणाऱ्या विघ्नांवरती मात करण्यासाठी, संकटावर चाल करून जाण्यासाठी आणखी असंख्य अशीच पावलं भविष्यामध्ये उचलली जातील. असेच विघ्नहर्ता भविष्यामध्ये सातत्यानं पुढे येतील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि माझा विघ्नहर्ता पुरस्कार सोहळा 2023 प्रेझेंटेड बाय गोवर्धन गी, विठोबा आयुर्वेदिक दंतमंचन, निर्मा शुद्ध नमक, पॉवर्ड बाय माचो हिंड, डिअर गव्हर्नमेंट लॉटरी, फिनोलेक्स पाइप्स आणि ग्रीन प्लाय, पार्टनर्ड बाय सायकल प्युअर अगरबत्ती, ज्वेलरी पार्टनर VHPJewellers.com, सपोर्टेड बाय केश किंग, शाहू बँक, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.